नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 30 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम जी की येणाऱ्या 23 नोव्हेंबर रोजी मित्रांनो आपली होणारी आहे। तर त्या आपण परीक्षा दृष्टिकोनातून आपल्याकडे आता जेवढे काही शिल्लक दिवस उरलेले आहेत त्या शिल्लक दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त मित्रांनो आपण प्रश्नांचा सराव करत आहोत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये 100% त्याचा फायदा होणार असेल। तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना 90+ स्कोर अचीव करायचा आहे, त्यांना एलिजिबल टीईटी म्हणून त्यांचा जर शेअर घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपला रेग्युलरली येणारा कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करत जाऊ नका, कारण की आपण सब्जेक्टिव्ह संपूर्ण काही आपण एटूड प्रश्न यामध्ये आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंतची संपूर्ण काही माहिती देखील सांगत आहोत, जी की तुम्हाला पेड व्हिडिओ क्लासमध्ये देखील मिळणारी नाही अशा स्वरूपाची आपण संपूर्ण काही माहिती या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो आपण देत आहोत। त्यामुळे आपला चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टीईटीचे सर्व अपडेट व त्यासोबतच इतर सरळ सेवा भरतीचे अपडेट लवकरात लवकर मिळणारे असतील। मित्रांनो सुरू करू आपला आजचा जो टॉपिक आहे, जो की सामान्य विज्ञान यावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणकोणती संयुगे आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो। तर कोणकोणती संयुगे जी आहेत थोडक्यामध्ये वापरतो। तर याचं पहिलं जे विधान आहे तर एकूण या ठिकाणी 6 विधाने आपल्याला दिलेली आहेत संयुगाचे। त्यानंतर खाली आपल्याला त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत, जे की बरोबर उत्तराचे निवडायचे आहेत आणि 100% सांगतो तुम्हाला तुमच्या परीक्षेत या प्रकारचे प्रश्न जे मित्रांनो विचारले जातात। तर या ठिकाणी पहिला जो विधान आहे या ठिकाणी सोडियम क्लोराईड, दुसरा आहे सोडियम कार्बोनेट, तिसरा आहे कॅल्शियम सल्फेट, चौथा आहे सोडियम बायकार्बोनेट, पाचवा आहे पोटॅशियम परमॅंगनेट आणि जो आहे जो की अमोनियम नायट्रेट। तर यापैकी कोणते संयुगे जे की आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे। तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की फक्त 1 ज्यामध्ये सोडियम क्लोराईड, 2 म्हणजे की सोडियम कार्बोनेट आणि 4 जे की सोडियम बायकार्बोनेट हे जे आहे आपण आपल्या रेग्युलरली जे की दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो। आता ते कसं मी तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण त्याचं देखील सांगतो। तर सोडियम क्लोराईड म्हणजेच काय, तर सोडियम क्लोराईड म्हणजे जे की सामान्य मीठ जे की आपल्या घरामध्ये आपण रेग्युलरली त्याला आपण खाण्याच्या प्रमाणामध्ये वापरतो। तर जे खाण्याचं मीठ आहे जे की आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरतो आणि त्याला सोडियम क्लोराईड असं जे आहे ते म्हटलं जातं। त्यानंतर सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, तर सोडियम कार्बोनेट म्हणजे की धुण्याचा सोडा, जे की आपण घरगुती वापरामध्ये जे काही आपले कपडे वगैरे धुण्यासाठी वापरतो त्यामध्ये जे आहे सोड्यामध्ये सोडियम कार्बोनेट हे जे आहे थोडक्यामध्ये असतं। त्यामुळे जे हे एक दैनंदिन व्यवहारामध्ये वापरलं जाणार आहे। त्यानंतर जे की 4 क्रमांक म्हणजेच काय, तर सोडियम बायकार्बोनेट। सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय, तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजे की खाण्याचा सोडा, ज्याला बेकिंग सोडा असं देखील म्हणून वापरलं जातं, जे की आपल्या जेवणामध्ये ते वापरलं जातं। त्यामुळे हे देखील एक दैनंदिन व्यवहारामध्ये वापरलं जाणार आहे। म्हणून ह्या तिनांची जोडी जी आहे या ठिकाणी दैनंदिन व्यवहारामध्ये वापरल्या जाणाऱ्या संयुगामध्ये येते। आता बाकी सांगायचं झालं, ज्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम सल्फेट, पोटॅशियम पॅरामॅंगनेट आणि अमोनियम नायट्रेट। तर हे काय आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर कॅल्शियम सल्फेट म्हणजे की हे प्लास्टर ऑफ पॅरिसचा घटक आहे, जे की दैनंदिन व्यवहारामध्ये वापरत नाही। त्यानंतर पोटॅशियम पॅरामॅंगनेट जे की जंतुनाशक म्हणून वापरलं जातं, पण ते देखील हे दैनंदिन व्यवहारामध्ये वापरलं जात नाही। त्यानंतर अमोनियम नायट्रेट, तर अमोनियम नायट्रेट काय आहे, तर अमोनियम नायट्रेट हे प्रामुख्याने खत आहे, जे की म्हणून खतामध्ये ते वापरलं जातं, म्हणून हे देखील एक दैनंदिन आपल्या रेग्युलर लाईफमध्ये वापरत नाही। परंतु मीठ, धुण्याचा सोडा आणि खाण्याचा सोडा हे आपण महत्त्व जे आहे दैनंदिन व्यवहारामध्ये वापरलं जातं। त्यामुळे ऑप्शन नंबर क याचं उत्तर होणार असेल। तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सामान्य विज्ञान, गणित, इंग्रजी या स्वरूपाचे समजा तुम्हाला अवघड वाटणारे विषय असतील, ज्यामुळे तुम्हाला वाटत असेल की माझा स्कोर कमी येईल वगैरे वगैरे, तर तुम्ही अजिबात घाबरू नका। तुमच्यासोबत आम्ही आहोत, महा एक्झाम पॉईंटची पूर्ण टीम तुम्हाला रेग्युलरली संपूर्ण काही परीक्षा दृष्टिकोनाने आपण महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत। फक्त तुम्हाला सराव करायचा आहे आणि या सर्व प्रश्नांची PDF आपल्या ॲपमध्ये टेस्ट सिरीजच्या सेक्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण आपण आतापर्यंत झालेले टीईटीचे जेवढे काही आपले व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्याचे आपण PDF फाइल्स उपलब्ध करून तुम्हाला दिलेले आहेत। त्यामुळे आपल्या ॲपमधील तुम्ही अजूनही टेस्ट सिरीजचा कोर्स एनरोल घेतला नसेल तर मित्रांनो डिस्काउंट ऑफरमध्ये अजूनही तुम्हाला संधी आहे, कारण का तुमच्याकडे अजूनही दिवस बाकी आहेत। कारण का तुमच्याकडे जेवढे दिवस शिल्लक आहेत त्यामध्ये तुम्ही फक्त रेग्युलरली प्रश्नांचा सराव करा। 100% सांगतो मित्रांनो तुम्हाला त्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणारे असतील, ज्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो पहा, की प्लॅटिनम आणि सोने या धातूंना राजधातू म्हणतात, कारण का। तर यामागचं काय कारण आहे की या दोघांना प्लॅटिनम जे आणि सोन्यांना राजधातू म्हणतात। तर याचं जे काही उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, कारण का या धातूवर हवा, पाणी, आम्ल, उष्णता याचा थोडक्यामध्ये एक परिणाम होत नाही, म्हणून याला जे काय म्हटलं जातं, तर याला जे आहे थोडक्यामध्ये जे की राजधातू म्हणून ओळखलं जातं। तर सांगायचं झालं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण याचं की राजधातू, ज्याला इंग्लिशमध्ये नोबल मेटल असं देखील म्हणतात, तर राजधातू म्हणजे असे धातू जे रासायनिकदृष्ट्या अत्यंत कमी क्रियाशील असतात। काय म्हटले की कमी क्रियाशील
देखील असतात, ज्यामध्ये सोने आणि प्लॅटिनम यासारखे धातू हवा, पाणी, आम्ल किंवा उष्णता यासारख्या घटकांशी सहजपणे अभिक्रिया करत नाहीत, म्हणजेच की ते गंजत नाहीत. त्यांच्या या निष्क्रियतेमुळे त्यांना जे काय म्हटलं जातं, त्यांना राजधातू असं जे आहे ते संबोधलं जातं. म्हणण्याचं उत्तर काय होणार असेल, जे की ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न क्रमांक 3 असा आहे, खालीलपैकी कोणते विधान खरे नाही असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जे विधान खरे नाही असं या ठिकाणचं आपल्याला या ठिकाणी टिक मार्क करायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ड, जे की खनिज तेल तापविल्यानंतर सर्वात अगोदर त्यातील केरोसिन वेगळं होते, हे जे थोडक्यामध्ये विधान जे की या ठिकाणी बरोबर नाही किंवा खरं नाही. आता ते कशावरून खरं नाही किंवा खरं आहे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करतो की बाकी विधाने कशामुळे खरे आहेत आणि खरे नाहीत. तर या ठिकाणी सांगायचं झालं तर सुरुवातीला जे पदार्थ आहे पहिला अ ऑप्शनचा की पदार्थाचे द्रवणांक व उत्कलनांक हे निश्चित असतात, तर अगदी बरोबर आहे, खरं आहे. कारण का की शुद्ध पदार्थाचा द्रवणांक आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये मेल्टिंग पॉईंट असं म्हणतो, तर मेल्टिंग पॉईंट आणि उत्कलनांक ज्याला आपण बॉइलिंग पॉईंट म्हणतो जे की निश्चित असे स्थिर असतात, त्यामुळे हे विधान खरे आहे. त्यानंतर ब काय आहे, इथेनॉल व पाणी यांच्या उत्कलनात जे की थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 20 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक फरक असल्यामुळे पाण्यापासून इथेनॉल वेगळे करण्यासाठी प्रभावी उद्धरपातन ही प्रक्रिया जी आहे थोडक्यामध्ये प्रभावी ठरते. त्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रॅक्शनल डिस्टायलेशन्स असं देखील म्हणतो, जे की वापरली जाते. तर हेही एक विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर जे आपलं क चं विधान आहे, तेल विहिरीतून मिळालेल्या खनिज तेलात पेट्रोल, नॅफ्था, केरोसिन, डिझेल इत्यादी घटक जे थोडक्यामध्ये असतात, तर हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे. परंतु जे संपूर्ण आहे ज्यामध्ये डचा पर्याय का खरं नाही, तर खनिज तेल तापविल्यानंतर सर्वात अगोदर त्यातील केरोसिन वेगळे होते. तर सांगायचं झालं जे प्रभाजी उत्पादनांमध्ये जे आहे कमी उत्कलनांक असलेला घटक अधिक वेगळा होतो. खनिज तेलामध्ये केरोसिनचा उत्कलनांक पेट्रोल आणि नाफ्था याच्यापेक्षा जास्त असतो, त्यामुळे खनिज तेल तापवल्यानंतर सर्वात अगोदर LPG आणि पेट्रोल हे जे घटक आहेत ते वेगळे होतात. यामध्ये आपल्याला म्हटलं की केरोसिन वेगळा होतो, म्हणून केरोसिन वेगळा होत नाही. तर सर्वाधिक कोणता घटक होता, जे LPG आणि पेट्रोल हे जे आहे घटक सर्वाधिक वेगळे होतात. पेट्रोल किंवा ज्याला आपण नॅफ्था असं देखील म्हणतो, नॅफ्था हे देखील यापासून सर्वाधिक सुरुवातीला जे आहे हे वेगळं होते, म्हणून ऑप्शन नंबर ड हे विधान जे थोडक्यामध्ये खरे नाही. त्यानंतर आपण पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक आपला 14 असा आहे. काय म्हणतो पहा, जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यतः डॅशमुळे होतात. तर कशामुळे होतात जनावरांना, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, विषाणू म्हणजेच की व्हायरसमुळे होतात. तर जनावरांना होणारा तोंड आणि पायाचा रोग हा एका विषाणूमुळे होतो. हा विषाणू जे आहे थोडक्यामध्ये एक कुळातील आहे, ज्याचं नाव जो आहे थोडक्यामध्ये प्रिक्रोनोवाइट या कुळामधील हा थोडक्यामध्ये हा जो आहे एक विषाणू आहे, ज्यामुळे जे आहे जनावरांच्या तोंड आणि पायाला जे आहे ते मुख्यतः रोग होतो. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 5वा प्रश्न असा आहे की पाण्याचा जडपणा कायमचा कसा घालविला जातो, जो पाण्याचा जडपणा आहे तो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की उद्धर्वपातन क्रियेने जो आहे थोडक्यामध्ये जो की जडपणा हा कायमचा घालवता येतो. तर पाण्यातील जो जडपणा आहे हा एक कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा विरघळलेल्या क्षारामुळे थोडक्यामध्ये येतो. तर कायमचं जडपण हा उकळून घालवता येत नाही, परंतु जे उद्धर्वपातन क्रिया आहे त्या क्रियेमध्ये पाणी वाफ बनवून नंतर थंड होते, ज्यामुळे पाण्याचे क्षार खाली राहतात आणि आपल्याला शुद्ध पाणी थोडक्यामध्ये मिळते. जसं की आपल्याला एखादं गढूळ पाणी घ्यायचं आहे, गढूळ पाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे जर तुम्ही तुरटी हे पाहिलं असेल तर तुरटीला काय करा की तुम्ही त्या गढूळ पाण्यामध्ये असं एक वेळेस त्या तुरटीला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता की 1 तासामध्येच तुम्हाला जे आहे त्या पाण्यामध्ये असणारी संपूर्ण काही गाळ जी की एकदम खाली जाऊन बसते आणि संपूर्ण स्वच्छ पाणी आपल्याला वर दिसते. तर हे एक जे आहे त्याचं एक प्रथम जे की चांगलं उदाहरण आहे. तुम्हाला जर हे उद्धर्वपातन क्रिया जर तुम्हाला करायची असेल, यामुळे काय होतं की शुद्ध पाणी वर येते आणि गाळ जी आहे संपूर्ण खाली वर जाऊन बसते. तर ऑप्शन नंबर याचं उत्तर काय होणार असेल, जे की ब हे उद्धर्वपातन क्रियेने जे आहे थोडक्यामध्ये घालवता येते. ऑप्शन ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुमचा TETचा अभ्यासक्रम किती झाला आहे किंवा तुमचा TET अभ्यासक्रम जर मित्रांनो पूर्ण झालेला नसेल आणि तुम्हाला या उर्वरित दिवसांमध्ये क्वालिफाईंग तरी होण्यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो मी तुम्हाला एक टेस्ट आपली तुम्हाला सजेस्ट करतो. 100% आपली टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो जॉईन करून घ्या, कारण का त्यामध्ये आपण तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन, फुल लेंथ टेस्ट प्लस तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट अवेलेबल करून दिले आहे, जे की तुम्हाला कुठेच
मिळणारे नाही आहेत आणि 100% यशाची देखील मी या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी देत आहोत. 90+ स्कोर तुम्हाला कुठे जाणार नसेल तर तुम्ही आपले रेग्युलरली टेस्ट तुम्ही सोडत असाल, त्या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस करत असाल तर मित्रांनो 100% सांगतो तुमचा एकही मार्क त्या ठिकाणी चुकणारा नसेल. कारण का त्यामध्ये परिपूर्ण तुमचा टीईटीचा अभ्यासक्रम आपण त्यामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेला आहे आणि जेवढं तुम्ही बारकाईनं काळजीनं तुम्ही या उर्वरित दिवसांमध्ये अभ्यास कराल 100% सांगतो मित्रांनो तुमचा एकही मार्क त्या ठिकाणी मिस होणारा नसेल. तर ज्यांना कोणाला 90+ स्कोर अचीव करायचा आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या महाएक्झाम पॉईंटची ऑफिशियल ॲप लिंक दिलेली आहे, त्या ॲपला डाउनलोड करा. तिथून तुम्ही टीईटीचा आपला टेस्ट सिरीजचा कोर्स जॉईन करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथी टेस्ट प्लस सब्जेक्टिव्ह टेस्ट अशा सर्व प्रकारचे टेस्ट आपण त्या ठिकाणी तुम्हाला एनरोल करून दिलेले आहेत. जेवढं तुम्ही कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीला लागशाल तेवढं मित्रांनो तुम्हाला जे आहे परीक्षेमध्ये चांगले गुण येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपला डिस्काउंट ऑफर देखील सध्याला चालू आहे, जो की 499 मध्ये तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी मिळणार असेल. आणि संपूर्ण आतापर्यंत आपले युट्यूबवरचे जेवढे काही लेक्चर सिरीज आले त्याची देखील आपण प्रश्नांची पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देतो. त्यामुळे तुम्ही त्या देखील प्रश्नांची तुम्ही त्या ठिकाणी परिपूर्ण तयारी तुम्ही करू शकता. त्यामुळे वेळ वाया घालवू नका, ॲप डाउनलोड करा आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा मित्रांनो. जर तुम्हाला जास्तीत जास्त गुण घेऊन पहिल्या प्रथममध्ये तुम्हाला मित्रांनो टीईटी तुमची 90+ घेऊन जर तुम्हाला स्कोर अचिव्हमेंट्स करायचा असेल तर लगेच डाउनलोड करून घेऊन चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतर आपला पुढील 6वा प्रश्न पाहू. 6वा प्रश्न काय म्हणतो की मानवी शरीरात यकृताचे कार्य काय. तर यकृताचं कार्य काय आहे मानवी शरीरामध्ये, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की ग्लुकोजचा साठा करणे हे यकृताचं कार्य आहे. तर यकृत म्हणजेच काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये लिव्हर देखील म्हणतो. तर यकृत हे शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यकृत अतिरिक्त ग्लुकोजला ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवून ठेवते, ज्याला ग्लुकोजचा साठा म्हणून जे असं देखील म्हटलं जातं किंवा असंही त्याला म्हणतात. काय, याला ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवते, त्याला ग्लुकोजचा साठा असे म्हणतात. तर इतर जे कार्य तुम्हाला सांगायचं झालं तर यकृत हे पित्तरस तयार करते, जे की अन्नपचनास मदत होते. त्यानंतर रक्त शुद्धीकरण करते, उदाहरणार्थ अमोनियाच्या युरियामध्ये रूपांतर करते. त्यानंतर प्रथिने संश्लेषण हे देखील त्याचे इतर कार्य आहे, पण प्रमुख कार्य हे आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे की झाडाचे वय कशावरून ठरवितात. तर जे झाडाचं वय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की झाडांच्या खोडावरील वर्तुळे ह्यावरून जे थोडक्यात झाडांचं वय जे आहे ते ठरवलं जातं, जे की ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर जे झाडांचं वय आहे त्यांच्या खोडांमध्ये आढळणाऱ्या वर्षावर्तुळाच्या संख्येवरून ठरवले जाते. या पद्धतीला थोडक्यामध्ये डेंड्रोक्रोनॉलॉजी असं देखील म्हणतात. तर प्रत्येक वर्तुळ झाडाच्या एका वर्षाच्या वाढीचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करते. ऑप्शन नंबर या ठिकाणी ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की 8वा प्रश्न काय म्हणतो पहा की हायड्रोजन सल्फाइड हा वायू खालीलपैकी कशामध्ये आढळतो. तर यापैकी कशामध्ये आढळतो. तर हायड्रोजन सल्फाइड हा वायू, तर या ठिकाणी आपल्याला काही विधाने दिलेली आहेत. पहा काय म्हटलेलं आहे विधानांमध्ये. पहिला आहे कच्च्या खनिज तेलात, दुसरा आहे कोळशाच्या खाणीत, तिसरा आहे नैसर्गिक वायूत, चौथा आहे वातावरण, 5वा आहे ज्वालामुखीत आणि 6वा आहे दलदलीच्या प्रदेशात. तर आपला कोणता वायू, हायड्रोजन सल्फाइड हा वायू म्हटलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, म्हणजेच की 1 ते सर्व संपूर्ण ठिकाणी जे आहे आपला हायड्रोजन सल्फाइड हा वायू जो आहे थोडक्यामध्ये आढळतो. तर हायड्रोजन सल्फाइडची जी संज्ञा आहे ती H2S या प्रकारची आहे, या प्रकारे ते दर्शवलं जातं. तर हायड्रोजन सल्फाइड हा वायू कुजलेल्या अंड्यासारखा वास असलेला एक विषारू वायू आहे. हा वायू खालील जे काही आपलं आहे नैसर्गिक स्रोतामध्ये आढळतो. ज्यामध्ये पहिलं कच्च्या खनिज तेलामध्ये, जे की आपण क्रूड ऑइल म्हणतो, त्यामध्ये अनेकदा सल्फरचं प्रमाण जास्त असते. कोळशाच्या खाणीमध्ये कोळसा आणि शेल गॅस उत्खननामध्ये देखील आढळतं. नैसर्गिक वायूमध्ये जे की सौर गॅस यामध्ये आढळतं. वातावरणामध्ये ज्यामध्ये जैविक क्षय आणि औद्योगिक उत्सर्जनामुळे अत्यल्प प्रमाणामध्ये आढळतं. त्यानंतर ज्वालामुखी वायूचा एक प्रमुख हा घटक आहे. त्यानंतर दलदलीचे प्रदेश, ज्यात जैविक आणि पदार्थांच्या विघटनामुळे हे संपूर्ण जे आहे ते आढळतं. म्हणून सर्व ठिकाणी हे जो आहे वायू थोडक्यामध्ये आढळतो. त्यानंतरचा आपला पुढील 9वा प्रश्न असा आहे, केवळ विषाणूमुळे होणाऱ्या आजारांची नावे असलेला संच खालीलपैकी कोणता. तर आजारांची नावे कयामुळे, विषाणूमुळे, तर कोणकोणता आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की गोवर, देवी, गलकंड आणि रेबीज कशामुळे होणारे, जे की विषाणूमुळे हे आजार आहेत. तर गोवर विषाणूमुळे होतो, देवी देखील विषाणूमुळेच होतो, गलगंड हा विषाणूमुळे होतो आणि रेबीज देखील हा विषाणूमुळे होतो. तर आता हा देवी रोग हा थोडक्यामध्ये नाहीसा झालेला आहे, परंतु पूर्वीच्या काळामध्ये हा रोग खूप खतरनाक होता. यामुळे जे अनेक लोकांचे जीव या रोगामुळे गेलेले आहेत. तर हे संपूर्ण विषाणूमुळे होणारे रोग आहेत. तर इतर पर्याय ज्यामध्ये आपण पाहिलं तर उपदंश हा कशामुळे होतो, हा जीवाणूमुळे होणार आहे. कॉलरा हा देखील जीवाणूमुळे होणार आहे. क्षयरोग हा देखील जीवाणूमुळे. तर मस्तिष्कावरण हे देखील विषाणू, जीवाणू किंवा कवकामुळे हा थोडक्यामध्ये होणारा आजार आहे. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणचं क याचं योग्य उत्तर होणार
असेल. ऑप्शन क हे याचं उत्तर होईल. आणि थोडक्यात तुम्हाला असे प्रश्न परीक्षेत येतात, त्यामुळे मी तुम्हाला खूप काळजीपूर्वक आणि स्पष्टीकरणासोबत सांगत आहे. याची संपूर्ण स्पष्टीकरणाची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करून घेत चला, कारण का परीक्षेत तुम्हाला 100% याच्या निगडीत प्रश्न पाहायला मिळणार असेल म्हणजे असेलच. त्यानंतर प्रश्न 10वा, सद्यस्थितीत LED विजेचे दिवे CFL दिव्यापेक्षा चांगले आहेत, याचे मुख्य कारण, याचं मुख्य कारण काय आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की याचं उत्तर जे आहे फक्त म्हणजेच की फक्त 2. विधान यामध्ये काय म्हटलेलं आहे की ते CFL दिव्यापेक्षा जास्त प्रकाश देतात. दुसरं आहे ते CFL दिव्यापेक्षा 5 ते 6 पट जास्त काळ टिकतात, आणि ते आहे CFL दिव्यापेक्षा जास्त स्वस्त आहेत, आणि चौथा आहे CFL दिव्यापेक्षा चांगले दिसतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की जास्त काळ टिकतात. तर पहिलं जर आपण या ठिकाणी जर याचं पहिलं विधान पाहिलं ते CFL दिव्यापेक्षा जास्त प्रकाश देतात, तर LED दिवे प्रति वॅट जास्त प्रकाश देऊ शकतात, पण जास्त प्रकाश देतात हे मुख्य कारण नाही. कार्यक्षमता हे कारण याचं होणारं आहे. त्यानंतरचा दुसरा आहे ते CFL दिव्यापेक्षा 5 ते 6 पट जास्त काळ टिकतात, तर हे मुख्य कारण आहे. LED दिव्याचे आयुष्य CFL दिव्यापेक्षा लक्षणीयरित्या सर्वाधिक जास्त आहे, म्हणून याचं हे उत्तर ऑप्शन नंबर 2 होणार असेल. आणि तिसरं जर विधान पाहिलं जे की स्वस्त पाहिलं आपण उदाहरण, तर सामान्यतः LED दिवे सुरुवातीला CFL दिव्यापेक्षा जास्त महाग असतात, त्यामुळे हे विधान जे आहे थोडक्यात चुकीचं आहे. आता चांगले दिसतात हा वैयक्तिक पसंतीचा मुद्दा आहे, मुख्य तांत्रिक यामध्ये काही कारण नाही, त्यामुळे हे देखील या ठिकाणचं होणार नसेल, म्हणून ऑप्शन नंबर याचं योग्य ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीज घेतलात आणि मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला सराव झाला, तर 100% असे प्रश्न तुम्हाला पाहता क्षणी परीक्षेमध्ये उत्तरे शोधता येणारी असतील. त्यामुळे टेस्ट सिरीज ही इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, अनालिसिस करण्यासाठी स्वतःला, आणि स्वतःचा अभ्यास किती झाला हे तपासण्यासाठी एकमेव टेस्ट सिरीज म्हणजे की माय एक्झाम पॉईंटची टेस्ट सिरीज. ॲप डाउनलोड करा, एनरोल करून घ्या, उत्तम तयारी लागा. परीक्षेच्या शेवटच्या दिवसामध्ये तुमचा 90+ स्कोर कुठेही जाणार नसेल, आणि आपल्याकडे आतापर्यंत जेवढे काही विद्यार्थी एनरोल केले आहेत त्यांचा सर्वांचा स्कोर हा डे बाय डे इम्प्रूव्ह होत आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचं देखील इम्प्रूव्ह होईल. लगेचच्या लगेच डाउनलोड करा आणि चांगल्या तयारीला लागा. त्यानंतरचा प्रश्न 11वा आपला असा आहे, कुष्ठरोगावरील प्रभावी औषध. तर कुष्ठरोगावरचं प्रभावी औषध यापैकी कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सल्फॉन व डिप्सॉन हे जे 2 थोडक्यामध्ये कुष्ठरोगावरील प्रभावी औषधं आहेत. आता सांगायचं झालं तर कुष्ठरोग म्हणजेच की त्याला लेप्रोसी असं देखील आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर कुष्ठरोग हा जो आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा रोग आहे. त्यावर उपचार करण्यासाठी अनेक औषधाचं संयोजन वापरलं जातं, ज्याला MDT जे की मल्टी ड्रग्स थेरपी असं देखील म्हणतात. या उपचारामध्ये डेप्सॉन आणि रेम्पोसिन्स आणि क्लोफोझिमिन यांचा थोडक्यामध्ये समावेश असतो. तर सल्फॉन हे डॅप्सॉनचे एक रासायनिक नाव किंवा वर्गाचं थोडक्यामध्ये नाव आहे. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 12वा असा आहे पुढील, खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहारामध्ये पुरविते? तर खालीलपैकी कोणतं जे की खत आहे जे की रोपांना पुरवतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की कंपोस्ट हे आहे. तर रोपाच्या वाढीसाठी मुख्यतः नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे मुख्य घटक असतात, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. वाढीसाठी कोणकोणते आहेत? तर नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 जे घटक आहेत ते महत्त्वाचे असतात. तर युरिया, नायट्रेट, अमोनिया सल्फेट ही प्रामुख्याने नायट्रोजन पुरवणारी रासायनिक खते आहेत. तर कंपोस्ट हे सेंद्रिय खत आहे जे जैविक पदार्थांच्या विघटनामुळे तयार होते. कंपोस्टमध्ये केवळ नायट्रोजन नाही तर फॉस्फरस किंवा पोटॅशियम आणि इतर अनेक सूक्ष्म पोषक तत्वे देखील असतात. त्यामुळे कंपोस्ट खत हा रोपांना जो आहे थोडक्यामध्ये समतोल आहार पुरवितो. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 13वा असा आहे, भारतामध्ये कोणत्या कारणामुळे ॲनेमिया आढळून येतो? ॲनेमिया कोणत्या कारणामुळे आढळून येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की लोहाची कमतरता यामुळे जे थोडक्यामध्ये आढळून येतो. तर ॲनेमिया आहे म्हणजेच की हा रक्तातील लाल रक्तपेशींच्या म्हणजे आपण RBC देखील म्हणतो, रेड ब्लड सेल्स, किंवा हेमोग्लोबिनची संख्या जी आहे थोडक्यात कमी होणे यामुळे जो आहे हा वाढतो. तर लोह जो आहे हा हेमोग्लोबिनचा आवश्यक घटक आहे. शरीरातील लोहाची कमतरता झाल्यास हेमोग्लोबिनची निर्मिती कमी होते, ज्यामुळे लोह कमतरता ॲनेमिया हा प्रकार भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतो. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील 14वा प्रश्न असा आहे, वनस्पतीच्या एका पेशीपासून संपूर्ण झाड तयार करण्याच्या आनुवांशिक योग्यतेला डॅश म्हणतात. तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, ज्याला की
पोटेन्सी असं जे त्याला म्हटलं जातं, टोटिपोटेन्सी, तर हे म्हटलं जातं. तर टोटिपोटेन्सी म्हणजेच की एखाद्या पेशीची म्हणजे की विशेषतः वनस्पतीची पेशी विभाजित होण्याचा आणि विशिष्ट कार्यामध्ये बदल न करता संपूर्ण नवीन सजीव किंवा झाड तयार करण्याची क्षमता, हा गुणधर्म वनस्पतीच्या उती संवर्गांमध्ये जे वापरला जातो. तर थोडक्यामध्ये इतर सांगायचं झालं तर पॉवर हाऊस म्हणजे की पेशीतील मायटोकॉन्ड्रियाला जे आहे म्हणतात. तर जर्मिनेशन म्हणजेच की बीजूकरण, ज्याला आपण स्पीड पॉटिंग असं देखील म्हणतो, आणि फर्टिलायझेशन म्हणजे फलित होण्याची प्रक्रिया. म्हणून या ठिकाणी इतर विधाने या ठिकाणी येणारे नसतील. ऑप्शन नंबर ब याचं उत्तर योग्य ते होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 15वा पहा, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर काय आहे प्रश्न की पुढे एका गटात जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवणारे रोग दिले असून दुसऱ्या गटात जीवनसत्व नमूद केलेले आहेत. रोग व ते ज्या जीवनसत्वाच्या अभावी होतात ती जीवनसत्वाचे सुयोग्य जोड्या लावा. तर जोड्या देखील लावायला तुम्हाला मिळतात. तर रोग आहेत आणि त्यावरील औषधे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तरासाठी तुम्हाला या संपूर्ण जोड्या योग्य त्या रीतीनं लावणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी पाहून घ्या. रोग आहेत, रोग रात आंधळेपणा, स्कॅनव्ही, पेलग्रा, आणि त्यानंतर पुढे बेराबेरी, हे 4 या ठिकाणचा रोग आहेत आणि त्यावरची आपल्याला या ठिकाणी 5 औषधं दिलेली आहेत. तर यापैकी याची जोड्या लावायच्या. आता रात आंधळेपणा थोडक्यामध्ये हा कयाने होतो. रात आंधळेपणा जे आहे थोडक्यामध्ये ए जीवनसत्वामुळे होतं. तर स्कॅनव्ही हा आजार कशामुळे होतो? थोडक्यामध्ये स्कॅनव्ही हा आजार, त्याला स्कॅरव्ही असं म्हणतात, स्कॅनव्ही नाही तर स्कॅरव्ही हा आजार म्हणतात. तर हा स्कॅरव्ही आजार हा कशामुळे होतो? तर स्कॅरव्ही आजार जो आहे थोडक्यामध्ये सी जीवनसत्वामुळे होतो. सी जीवनसत्वामुळे हा होणारा आजार आहे. त्यानंतर पेलाग्रा, तर पेलाग्रा हा आजार कशामुळे होतो? तर पेलाग्रा आजार हा थोडक्यामध्ये कायामुळे होतो? तर पेलाग्रा हा जो आजार आहे तो जो आहे निओसिन यामुळे जो आहे तो होतो. म्हणून याची जोडी यासोबत येणारी असेल. आणि त्यानंतर बेराबेरी, तर जे बेरीबेरी हा थोडक्यामध्ये जो आजार आहे हो कयामुळे होतो? तर हा जो आहे थायमिनमुळे हा होणारा आजार आहे. तर जोड्याचा क्रम कसा लागलेला आहे मग या ठिकाणी? जे की आपण ऑप्शन नंबर 1 मध्ये पाहिलं तसं, जे की पहिल्याचं आर, दुसऱ्याचं ल, तिसऱ्याचं श आणि चौथ्याचं व, अशा प्रकारचा हा जोड्याचा क्रम लागणारा असेल. म्हणून ऑप्शन नंबर हे काय होणार असेल? जे की ऑप्शन नंबर 1 याचं अतिशय अचूक उत्तर होणार असेल. आणि अशा प्रकारच्या जोड्या तुम्हाला परीक्षेमध्ये देखील 100% विचारली जातात. म्हणून तुम्हाला म्हणत आहे, जेवढा प्रश्नांचा सराव जास्त असेल, जेवढा तुम्हाला प्रश्नांची माहिती जास्त असेल, तेवढेच तुम्हाला चान्सेस असतात की परीक्षेमध्ये गुण वाढून मिळणारे असेल. त्यामुळे आमच्याकडे संपूर्ण काही सब्जेक्टिव्ह टेस्ट आपल्याला उपलब्ध आहेत. वेळ वाया घालवू नका. वेळेचं तुम्ही आतापासून तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष फोकस करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागण्यासाठी आपली टेस्ट सिरीज इनरोल करून घ्या मित्रांनो. वारंवार तुम्हाला मी सांगत आहे. जर तुम्हाला प्रथम प्रयत्नामध्ये ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर. त्यानंतरचा 16वा प्रश्न असा आहे, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? तर जड पाण्यामध्ये म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कॅल्शियम हे जे आहे जड पाण्यामध्ये असतं. तर नैसर्गिक पाण्याचा जडपणा आहे हा प्रामुख्याने कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांच्या क्षारामुळे जे थोडक्यामध्ये येतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या सालीपासून हिवतापावरील जे काही क्वाईन आहे, ज्याला कोयनेल हे औषध जे द्रव मिळवलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की सिंकोना. तर जे काही क्वाईन हे औषध आहे जे हिवताप म्हणजे मलेरिया या रोगावर उपचारासाठी वापरलं जातं, ते जे आहे सिंकोना या वृक्षाच्या सालीपासून जे आहे थोडक्यामध्ये मिळवलं जातं. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं अचूक उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा असा आहे, उच्च वातावरणात ऑक्सिजनच्या डॅश वायूत परिवर्तन होते. तर कयामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ओझोनमध्ये जे आहे थोडक्यामध्ये होते. तर उच्च वातावरणात सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे, ज्याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेज असं देखील म्हणतो, तर ऑक्सिजनच्या रेणूवर क्रिया करतात, ज्यामुळे ऑक्सिजनचे ओझोन जे काही वायू रूपामध्ये रूपांतर होते आणि ओझोनचा थर हा अतिनील किरणापासून पृथ्वीचे संरक्षण करतो. तर सूर्यापासून येणारे जे थोडक्यामध्ये सगळे काही किरण हे डायरेक्टली जे आहे आपल्या पृथ्वीवर येत नाहीत, तर त्यामध्ये ओझोन तर असतो, जे की संपूर्ण हे जे काही जहरीले अतिकिरण आहेत त्यांचा जो काही ओझोन थराचा लेअर आहे त्यामधून जे काही अतिनील किरण आहेत त्यांना रोखतो आणि जे काही पृथ्वीसाठी चांगले समतोल किरण आहेत ते जे आपल्यापर्यंत थोडक्यामध्ये हे पोहोचत असतात. समजा हा ओझोन जर थर हा कमी झाला, मग पृथ्वीवर माणसांचं जगणं हे खूप अवघड होतं, कारण का डायरेक्टली सूर्याची किरण माणसाच्या अंगावर जर पडू लागली तर डायरेक्टली आपण या ठिकाणी करपून जाणारे असाल. म्हणजेच की संपूर्ण काही भाजून जाण्याची प्रक्रिया होईल, कारण का ते किरण जे आहे जे की अतिशय प्रचंड जे आहे तेजस्वी स्वरूपाचे असतात. त्यामुळे ओझोन थर हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओझोन थराचं संरक्षण करायचं असेल तर सर्वाधिक आपल्याला झाडं लावणं इम्पॉर्टंट आहे. झाडांपासून जेवढं काही आपल्याला ओझोन थर रोखवता येते ते आपण त्यावर करू शकतो. जसं की तुम्ही पाहू शकता, जसं की राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये
वृक्षांची कमतरता असल्यामुळे त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये ऊन असं पडतं की आग लागण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे जे आहे त्या ठिकाणचं जे झाडां वृक्षांच्या कमतरतेमुळे ओझोन थर हा खूप लेअर हा कमी आहे, त्यामुळे जेवढे काही डायरेक्ट किरण आहेत सूर्याचे डायरेक्ट पृथ्वीवर पडतात आणि ज्यामुळे जे आहे आग लागण्याचे देखील चान्सेस त्या ठिकाणी वाढत असतात. त्यानंतरचा प्रश्न 19 आपला, गोबर गॅसमध्ये मुख्यत्वे हा घटक असतो, तर कोणता घटक आहे गोबर गॅसमध्ये? तर ऑप्शन नंबर अ जे की मिथेन हा घटक असतो. तर गोबर गॅस हा जैविक पदार्थाचा जे काही विनाक्षी विघटनातून तयार होणारा हा वायू आहे. यामध्ये मुख्यत्वे जे आहे मिथेन हा ज्वलनशील वायू असतो, ज्याचे प्रमाण 50 ते 75% असते, त्यामुळे मिथेन हे जे आहे त्याचे मुख्य घटक आहे. ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 20वा, डॅश या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCGची लस टोचली जाते, तर कशाच्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी जे आहे BCG लस टोचली जाते. तर BCG लस जी आहे थोडक्यामध्ये ही क्षयरोग या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून नवजात बालकांना दिली जाते. त्यानंतरचा प्रश्न 21 आपला, जे काही लेप्रोस्कोपी हा ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर लेप्रोस्कोपी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की कुटुंब नियोजन. तर लेप्रोस्कोपी ही एक प्रकारची किमान आक्रमक शस्त्रक्रिया आहे जी उदराचे निरीक्षण आणि उपचार करण्यासाठी वापरली जाते. तर कुटुंब नियोजन जे आहे कार्यक्रमाअंतर्गत महिलांमध्ये केले जाणारे ट्युबोवॅक्टोमी ही शस्त्रक्रिया अनेकदा लेप्रोस्कोपी पद्धतीनेच केली जाते. ऑप्शन नंबर या ठिकाणी क हे याचं उत्तर होणार असेल. आता ट्युबोकॅप्टी म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर जे काही फॅलोपियन नलिका आहे ती बंद याद्वारे केली जाते. ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 22वा प्रश्न असा आहे, स्टेनलेस स्टील्समध्ये खालील घटक असतात तर कोणते? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ क्रोमियम, लोखंड, निकेल आणि व कार्बन हे संपूर्ण जे आहे यामध्ये स्टेनलेस स्टील्समध्ये असणारे घटक आहेत. आता स्टेनलेस स्टील्स एक संमिश्र आहे, त्याच्यामध्ये मुख्य घटक लोखंड, कार्बन आहेत. त्याला गंजरोधक बनवण्यासाठी त्यात मोठ्या प्रमाणामध्ये क्रोमियम मिसळले जाते जे की गंज रोखण्यास प्रतिबंध करते, तसेच ते अधिक टिकाऊ आणि चमकदार बनवण्यासाठी त्यात निकेल देखील मिसळले जाते, म्हणून हे याचे प्रमुख घटक आहेत. ऑप्शन अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 23वा प्रश्न असा आहे, दुधाचे सत्व मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन. तर दुधाचे सत्व मोजण्यासाठी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की लॅक्टोमीटर मध्ये जे आहे ते मोजलं जातं. तर लॅक्टोमीटर हे एक हायड्रोमीटर आहे जे दुधाची घनता मोजण्यासाठी वापरलं जातं, ज्यामुळे दुधात पाण्याची भेसळ झाली आहे का नाही म्हणजेच की दुधाची शुद्धता हेच तपासलं जातं. तर आता हे दुसरे जे आहे ज्यामध्ये पायरोमीटर म्हणजेच की सौर किरणास्तर मापन आहे, त्यानंतर सॅलिनोमीटर द्रवातील क्षारांचे प्रमाण मोजणे, बॅरोमीटर वातावरणातील जे काही दाब आहे मोजणे याचा यामध्ये संबंध असतो. ऑप्शन नंबर क याचं जे आहे ते योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा आपला पुढील 24वा क्वेश्चन असा आहे, निकेल कॅडमियम घटामध्ये डॅश असतो तर काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब 1 व 2 म्हणजे की कॅडमियम हा धातू ऋण ध्रुवावर असतो, दुसरा आहे निकेल हा धातू धन ध्रुवावर असतो. हे जे या ठिकाणचं योग्य विधाने आहेत, मग ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील पाहू प्रश्न आपण 25वा, हवेला डॅश असते तर हवेला डॅश असते काय? वस्तुमान असते की वजनमान असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ड हे याचं उत्तर होणार असेल. 1 व 2 दोन्हीही या ठिकाणची योग्य उत्तर आहेत. म्हणजे काय? वस्तुमान ज्याला मास असं देखील म्हणतात, तर वस्तुमान हवा पदार्थांपासून बनवलेली असते ज्यात नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे रेणू असतात, त्यामुळे हवेला वस्तुमान असते. तर वजन काय? तर वस्तुमान असलेल्या कोणत्याही वस्तूला गुरुत्वाकर्षणामुळे वजन असते, हवेला वस्तुमान असल्यामुळे तिला वजन देखील असते, ज्यालाच आपण एक त्याचा फॉर्म्युला देखील आहे वेट इंटू मास वेट इक्वल टू, ज्याला आपण डब्ल्यू लिहितो, वेट इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी या प्रकारचा याचा एक फॉर्म्युला देखील बनणारा असतो, म्हणून ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 26वा प्रश्न असा आहे, पुढील काय म्हणतो पहा, गुरु हा डॅश आहे तर गुरु हा काय आहे? तर पर्याय आहेत आपल्याला जे की या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क 1, 3 व 4 म्हणजेच काय? तर आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे, तिसरा आहे आकारमानाने पृथ्वीपेक्षा 318 पट मोठा आहे, आणि चौथं जे आहे की वस्तुमानाचा विचार करता 1397 पृथ्वी गोल महज मातीला इतका या ठिकाणचा मोठा आहे. तर याचं संपूर्ण जे विधाने मी तुम्हाला सांगितलेले आहे ते विधानांपैकी याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. ऑप्शन नंबर काय आहे याचं उत्तर जे की 1, 3 व 4 हे होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की काय म्हटलेला आहे पाहू आपण पुढचा प्रश्न 27वा आपला पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा, की पुढे एका स्तंभात वनस्पतीत आढळणारी
वृद्धी संपर्के व दुसऱ्या गटात त्याची कार्य दिली आहे, तर दिलेल्या संकेताक्षराच्या साहाय्याने त्यांच्या अचूक जोड्या या ठिकाणी आपल्याला जुळवायच्या आहेत. म्हणजेच की परत वरच्या प्रमाणे आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. विकार आणि त्यावरचे उपचार या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर याचं जे पहिलं जे पर्याय आहे, जे की पहिलं ऑप्शन नंबर 1 चा या ठिकाणी जे आहे, जे की ऑक्झिन्स आहे, दुसरा आहे गिबरलिन्स, तिसरा आहे सायटोकाइन्सिन्स आणि जो चौथा आहे या ठिकाणी आपल्याला दिलेला जे की ॲब्सिसिक आम्ल हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर यापैकी याचं जे योग्य पर्याय आहे ते आपल्याला या ठिकाणी याला निवडायचं आहे. तर या ठिकाणची निवडा पर्यायासाठी जे की याचं पहिल्याचं जे उत्तर आहे, जे की ज्याला आपण ऑक्झिन्स असं देखील म्हणतो, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ल, जे की अग्रवाढीस हे सहाय्य करतं. त्यानंतर गिबरलिन्स हे कायसाठी आहे, तर गिबरलिन्स जे आहे थोडक्यामध्ये जे की प्रवाह दीर्घकरण यासाठी आहे. त्यानंतर सायटोकाइन्सिन्स कायसाठी आहे, तर हे जे आहे थोडक्यामध्ये जे की पर्णजिरिता विलंबन यासाठी आहे. त्यानंतर ॲब्सिसिक आम्ल हे काय आहे, तर ॲब्सिसिक आम्ल जे आहे थोडक्यामध्ये कायसाठी आहे, तर हे आहे भिजावकरण यासाठी आहे. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी काय होणार असेल, जे की ब हे जे आहे याचं योग्य उत्तर या ठिकाणी होणार असेल. ऑप्शन नंबर ब ही जोडी या ठिकाणची योग्य जोडी आहे. त्यानंतरचा आपला 28वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणती विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाची उदाहरणे आहेत? तर ऑप्शन्स देखील आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामाची उदाहरणे अ आहे विद्युत इस्त्री, 2 आहे विद्युत जनित्र, 3 आहे विद्युत चलित्र, 4 आहे विद्युत गीजर, 5वा आहे गॅल्व्हनोमीटर आणि 6वा आहे विद्युत घंटा. तर यापैकी याचे कोणते उदाहरणे आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की फक्त 2, 3, 5 व 6 हे याचं आहे. तर कशा प्रकारे आपण याचं एक्सप्लेनेशन पाहू, की विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम म्हणजे विद्युत धारेमुळे चुंबकत्व निर्माण होणे होय. याचा वापर विद्युत चुंबकीय आणि गती निर्माण करण्यासाठी होतो. कायासाठी होतो, तर विद्युत चुंबक आणि गती निर्माण करण्यासाठी होतो. आता या ठिकाणी पहिलं जर पाहिलं आपण, विद्युत इस्त्री आहे जे की उष्णता परिणाम आहे यामध्ये. त्यानंतर विद्युत जनित्र विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व यामध्ये आहे. तिसरं आहे विद्युत चलित्र जे की चुंबकीय परिणाम विद्युत चुंबकीय गती निर्माण यामध्ये करते. त्यानंतर गीजर आहे विद्युत गीजर जे की उष्णता परिणाम करते, की हिटिंग इफेक्ट आहे यामध्ये. त्यानंतर गॅल्व्हनोमीटर विद्युत धारेमुळे चुंबकत्व निर्माण होते जे सुईला हलवते. आणि 6वा आहे विद्युत घंटा जे की चुंबकीय परिणाम जे की विद्युत चुंबकाचा परिणाम. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. म्हणजेच की ब फक्त 2, 3, 5 व 6 कारण का यामध्ये चुंबकाचा प्रभुत्व आपल्याला दिसून येतो त्या कारणामुळे आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील 29वा असा आहे, काय म्हणतो पहा, की जीवनसत्वाच्या संदर्भात खालील विधाने काळजीपूर्वक अभ्यासा. तर या ठिकाणी जीवनसत्वाच्या याच्यामध्ये काही आपल्याला विधाने दिलेले आहेत, त्यानुसार याचं उत्तर निवडायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क फक्त एकच, जे की पर्याय नंबर 1. तर क जीवनसत्व हे अत्यंत अस्थिर स्वरूपाचे आणि शिजवताना साठवल्यामुळे नष्ट होणारे जीवनसत्व आहे. तर या ठिकाणी याचं फक्त एकच हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 30वा आणि शेवटचा प्रश्न आहे, की दंताक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्वाचे ठरते? तर या ठिकाणी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की फ्लोरीन हे जे आहे महत्वपूर्ण ठरते. तर दंताक्षय रोखण्यासाठी फ्लोरीन हे खनिज द्रव्य अत्यंत महत्वाचं आहे. कारण का फ्लोराईड दात आणि हाडे मजबूत करते आणि दातांच्या जे काही इनमेलेला ऍसिड्स हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मदत करते. त्यामुळे टूथपेस्टमध्ये आणि काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात क्लोराईडचा वापर हा थोडक्यामध्ये काय वापर केला जातो. म्हणून जे आहे थोडक्यामध्ये जे ऑप्शन नंबर ब याचं उत्तर होणार असेल. तर फ्लोराईड हे जे आहे या ठिकाणचं महत्वपूर्ण याची भूमिका होणारी असेल. तर फ्लोरीन हे याचं योग्य ते उत्तर आहे. तर असे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये टॉप 30 क्वेश्चन सायन्सवर आधारित पाहिलेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या टीईटी एक्झाममध्ये तुम्हाला विचारली जाणारी असतील. त्यामुळे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचा तुम्ही जेवढा काही सराव कराल, जेवढा काही अभ्यास कराल, तेवढं मित्रांनो तुम्हाला ते फायदेशीर असणार असेल. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना आपली महा टीईटीची संपूर्ण काही टेस्ट सिरीज वगैरे हवी असेल तर लगेचच्या लगेच आपली महा एक्झाम पॉईंटचे ॲप डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज सेक्शन निवडून टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही टीईटी म्हणजेच की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ची आपली टेस्ट निवडा. त्यामधून तुम्हाला संपूर्ण काही 100% चांगला स्कोर येणार असेल. 90+ स्कोर तो तुम्हाला सहजासहजी येईल, जेवढं तुम्ही प्रश्नांचा सराव व जेवढा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करणारा असेल. मित्रांनो तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही आपल्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला असेल त्यात देखील तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल आणि तिथून देखील मित्रांनो आपली टेलिग्रामची लिंक जॉईन करून तुम्ही सर्व मित्रांनो रेग्युलरली प्रॅक्टिस करू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.